नमस्कार मित्रांनो, आपण शहापूर केसरीमध्ये आलेलो आहेत आणि आज मथुर फायनलला चाललेला आहे. खाली आपल्यासोबत प्रेक्षक वर्ग आहे, मथुरचे फॅन फॉलोईंग्स आहेत. मित्रा, कुठून आला तू? इथला गावातला जेविलोलीचा आज मथुर बघायला कसा वाटलं तुला? काय चांगला एकदम भारी. कुठून आला होता तू? कळमगाव आडगाव. आडगाव. आज मथुर फायनलला चाललेला आहे, कसं वाटतंय? मस्त वाटतं. सेमी पण पास केलेला आहे आणि गट पण पास केला आहे आणि गाडीला भरपूर स्पीड आहे आणि एक नंबर करणारी सर्वांची अपेक्षा आहे. दादा, कुठून आला तू? शहापूर वर्षान काय नाव तुझं? सम्राट वाघ. मित्रांनो, बघू शकता आपण त्यांना मित्र सुद्धा त्यांना सुद्धा विचारा. दादा, कुठून आला तू? शिरोल उंबरमाली. आज मथुर फायनल साठी प्राप्त झाले. खूप आनंद झाले दादा. पहिल्यांदा आम्ही शर्यत बघायला आलो मथुरची. खूप आनंद होता आम्हाला का मथुर फायनल मारणार 100%. बघा, आज मित्रांनो बघू शकता मथुरच्या पाठीमागे आज गर्दी आहे. खूप सुंदर अशी गर्दी आहे आणि प्रेक्षक वर्गांचा फुल. दादाला सुद्धा विचारूया. दादा, कुठून आला तू? इथून शहापूरच्याच. आज मथुर फायनल साठी प्राप्त झालेला आहे. हा, काय सांगाल? काय नाही, काही सांगू शकत नाही. चांगली गोष्ट आहे, फायनलला पात्र झालाय. आणि बिंजोडचा बेताब बादशाह मथुर. बादशाह आहे. हा? बिंजोडचा बेताच बादशाह आहे मथुर, त्याला तोड नाही. आज मथुरचे फॅन सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा, कुठून आला तू? इथल्याच गावकरी आहे मी. आज मथुर फायनल साठी खाली चाललेला आहे. बघा मित्रांनो, राहुल पाटील, आपले आडिवली कल्याण, मथुर खाली आणि गर्दी बघू शकता. मथुर खाली चाललेला आहे, बघू शकता. खूप सुंदर अशी गर्दी आहे आणि प्रेक्षक वर्ग बघू शकता मथुरचे. इकडे दादा, मथुर बद्दल काय सांगतो? 1001 मथुर जिंकला पाहिजे फायनल. आज दादाला सुद्धा विचारा. दादा, आज मथुर खाली चाललेला आहे, कसं वाटतंय? कुठून आले तुम्ही? दादा, कुठून आले? आम्ही खर्डीवरून आलो. हा? खर्डीवरून आलो. खर्डी. आज मथुर सोबत प्रेक्षक वर्ग खूप खाली चाललेला आहे, कसं वाटतंय? मथुर आज एक नंबर करणार. मथुर एक नंबर करणार. आणि आज कर्मचारी सुद्धा आहेत, आपले पोलीस कर्मचारी. दादा, कसं वाटतंय? एकदम मस्त आहे, छान वाटतंय. मथुर एकदम महाराष्ट्राची छान आहे आणि मथुरच एक नंबर काढणार आहे. आज तुम्ही सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. आज तुम्ही आज आम्ही सुद्धा उन्हात जाणार संरक्षण करत आहोत आणि पब्लिकने याची जाणीव घ्यावी पाहिजे. झाले एकदम धन्यवाद. बघा, मथुर आणि आपले रुपेश मोरे गाडा मालक भेटलेले आहेत, त्यांना सुद्धा विचारा, कारण ते मथुरच्या खाली आज मथुरला भेटायला आले. मथुर खाली गेले. रुपेश, काय सांगू शकतोस? मथुर बद्दल आपण खूप सांगू शकतो का सेमी पास झालेला आहे आणि फायनल साठी पात्र आहे आणि फायनल तो मारूही शकतो. बघा, योगेश सुद्धा. योगेश, कसं वाटतंय? काहीच नाही, जरा आपली शहापूर तालुक्याची लोक थोडीशी जास्त पाठी देतात. त्यांना म्हणा थोडं पब्लिक साईडला राहा. दुसरं काही- हर्षल ड्रायव्हर आपल्या सोबत आहे आणि मथुरचे खूप मोठे फॅन आहेत. उत्तम असे जॉकी सुद्धा आहेत. हर्षल, आज किती गाड्या हाकलल्या तू? आज 5 ते 6 गाड्या उसकल्या. आज मथुर फायनल साठी प्राप्त झालेला आहे, कारण मुंबईचा आपला मथुर बिंदोडचा बेताब बादशाह आहे. काय सांगाल त्या मथुर बद्दल? एक नंबर कडे तो मथुर 100%. 1001. 1001. आणि आज आपला भव्य दिव्य असं मैदान जयराम शेठ भोईर यांनी घेतलं शहापूरमध्ये. पहिलाच मैदान 3 फेऱ्याचं. कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. नियोजन एक नंबर आहे. फक्त थोडा इथं पुढे आहे ते साफ करता बहुत आहे. बाकी एक नंबर नियोजन आहे. खूप सुंदर उत्तम असे जॉकी. तुमची सुद्धा ओळख कळू द्या. मी हर्षल वेखंडे जांबे. शंभू बैलाचे मालक सुद्धा आहेत. आज मित्राला सुद्धा विचार. मित्र, कुठून आला तू? अंबरजेवरून आलोय. आज मथुरची क्रेज बघायला मिळाली आणि मथुर आपला फायनल साठी प्राप्त झालेला आहे. ओके. काय वाटतंय? एक नंबर मथुर होणार आहे. एक नंबर होणारच त्यासाठी. बघा, मित्रांना सुद्धा विचार. दादा, कुठून आला? बोरशेती. बोरशेतीवरनं. आज मथुर फायनलला गेलाय, काय होईल? होईल ना, जिंकल ना. जिंकेल मथुर 1001. 1001. दादांना सुद्धा विचारूया. दादा, कुठून आले? मुरबाड मानिवली. मुरबाड मानवली. मथुर एक नंबर आज. एक नंबर. एक नंबर. कसं वाटलं मैदानाचं नियोजन? मैदानाचं नियोजन अतिशय चांगलं आहे आणि मस्त आहे, सगळं व्यवस्थित आहे. काही मानवली मुरबाड. मानवली मुरबाड. हा, कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. मथुर फायनल दिल खुश झाला आल्यावर का म्हणजे मन सोबत. शहापूरमध्ये पहिलंच मैदान भव्य दिव्य असं मैदान आहे. कसं वाटलं मैदानाचं बघायला? चांगलं आहे मैदान बघायला. आयोजन पण चांगलं आहे, व्यवस्थित चालू आहे, सुरळीत चालू आहे. एक नंबर बघायला मजा येते. फर्स्ट टाइम बघायला आलोय, पण चांगला म्हणजे मनसोक्त झालं का आज मथुरीचं आहे म्हणून आलो. दादांना सुद्धा विचारा. दादा, कुठून आले? मी पुंद्यावरून आलो. पुंद्यावरनं. आज शरद क्षेत्र पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळालं 3 फेऱ्याचा शहापूरमध्ये. आपल्या शहापूर तालुक्याची शान आज वाढली कुठेतरी. कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. काय सांगाल आज या शरद क्षेत्रामध्ये? मला बैलगाडी शर्यतीमध्ये एकदम व्यवस्थित मजा वाटते आणि मला आवडला. पहिल्यांदाच आपल्याकडं अशा 3 गाड्यांचा शर्यती झालेली मला आवडला, मजा वाटली. खूप सुंदर. असाच आनंद घ्यायला मिळायला पाहिजे.
कारण कुठेतरी मन मोकळं झालं पाहिजे. कष्ट आपण जेव्हा करत असतो कामधंद्यामधून थोडा हा विसावा. नाही, ह्या शर्यतीमुळे आपला बळीराजा पण जिवंत आणि पुढे त्याला वाटचाल भेटण्याकरता हे चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण मित्रांना सुद्धा विचारूया. दादा, आज शहापूर केसरीमध्ये तुम्ही आले, कुठून आले? आम्ही दसईवरून आलोय. दसण. आपला पुरंदर बैल सुद्धा आहे दसईचा. त्याच त्यासाठी जरा आपल्या सुतावरच थोडासा प्रॉब्लेम झाला, नाहीतर होतच आज गट पास होतच. आज मथुरच्या मागे क्रेज बघायला मिळालेली, कारण शहापूरमध्ये पहिल्यांदाच त्याची आज फायनलला प्राप्त झाला. मथुर म्हणजे महाराष्ट्राचा लाडका बैल आहे, मथुरला तोडत नाही. मथुर आज गुलाल घेऊन नक्कीच जाईल. शहापूर तालुक्यामध्ये पहिलाच भव्य दिव्य मैदान 3 फेऱ्याचा. कसा वाटला मैदान? मैदान म्हणजे शहापूरकरांची इच्छाच होती की मैदान व्हावा, ती आज पूर्ण केली जयराम शेठनी. जयराम शेट एक नंबर आयोजक आणि सुप्रसिद्ध असे ते उद्योजक सुद्धा आहेत. पुढच्या नियोजन इथे होईल का, कसं वाटतं तुम्हाला? आत्ताचा माहोल बघता नियोजन तर व्हायलाच पाहिजे. शहापूरकरांची इच्छा आहे दुसरा पर्व पण यावा, पण त्याच्यामध्ये बकासूर पण यावा अशी आमच्या शहापूरकरांची इच्छा आहे. खूप सुंदर. पुन्हा एकदा तुझी ओळख सांग. मी प्रशांत भोईर, दसईवरून आलोय. मित्रांनो, आज खूप सुंदर असं सांगितलं. दादा, तुझं ओळख सांग. माझं नाव तुकाराम जानू, मी खरिवलीवरून आलेलो आहे. आज शहापूरमध्ये पहिलंच मैदान आणि खूप सुंदर असं मैदान पार पडत आहे आणि मथुर सुद्धा फायनलला गेलेला आहे. आम्ही मथुरचे सर्वात मोठे फॅन आहोत. मथुर आम्हाला या मैदान आल्याबद्दल खूप अभिनंदन, असा आनंद झालेला आहे. आणि मथुर आता फायनलला आहे, बरोबर. फायनलला असल्यामुळं फायनलला आता गाडी खाली गेलेले आहेत आणि त्याची आशा लागलेली आहे आम्हाला. आपण त्यांना सुद्धा विचारूया. हा, बोला. कसं वाटतं आज मथुर एक नंबर करेल? खूप खूप आनंद आहे आम्हाला. बघा, आज मित्र सुद्धा आहेत, खूप त्यांची चर्चा सुद्धा झालेली आहे आणि पहिल्यांदाच मैदानामध्ये आले. तुझी ओळख सांग दादा. माझं नाव आहे साजन वाघ. कुठून आला तू? मी आलोय माळवरून. माळवरनं. आज शहापूरमध्ये पहिलाच मैदान झालं शर्यतीचा. कसा वाटतो आनंद? आनंद लय भारी, मजा वाटते. खूप भारी बघायला इथं. मी मथुर बद्दल काय बोल? मथुर काय, आता मथुर एक नंबर मारणारच आहे. हा मथुर आहे. दादा, तुझी ओळख कुठून आला? पानशेतवरून. पानशेत. पानशेत. आज शहापूरमध्ये पहिल्यांदाच 3 फेऱ्याचं मैदान झालं. कसं वाटलं आनंद आज? खूप भारी वाटलं, पण आम्ही एका गोष्टीमुळे नाराज झालो. काय? बकासूरमुळे नाराज झाला. बकासूर आपल्या शहापूरमध्ये आला नाही. त्याच्यामुळे नाराज झाला. बघा मित्रांनो, पुढील मैदान जेव्हा होईल आणि सोमनाथ शेठ सुद्धा आपले चाललेले आहेत, त्यांना सुद्धा फायनलच्या शुभेच्छा देऊया. कारण प्रधान बैलाचे मालक सोमनाथ दादा. दादा, आज काय सांगाल? आज तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा थारच्या मैदानामध्ये बुलेट घेऊन गेले आणि आज सुद्धा का इतिहास घडेल का? आज नक्कीच काहीतरी इतिहास घडेल असं झालं होतं, पण फक्त कसं आलं, मगाशी प्रॉब्लेम असा आला का आपली गाडी पळून आली आणि चौथा फेरा, आता आपल्या गाडीला 5वा फेरा पडतोय. म्हणजे एकदा सुट्टी गाडी सुटून आली, त्याच्यानंतर आता 5वा फेरा पडतोय. पण 100% इतिहास काहीतरी घडेल आज. बघा, शहापूर तालुक्यामध्ये पहिलाच मैदान आणि खूप सुंदर अशी गर्दी बघायला मिळाली. आज म्हणजे जे बोरीवाडीला मैदान झालं त्याच्यापेक्षा वाखाणे जोग आज इथे गर्दी, म्हणजे खूपच सुंदर नियोजन पण होतं. आणि सकाळीच मी बोललो होतो की फाटीच्या बाबतीत, पण पुढे काय झालं नाही, ते एक नशीब. पण अतिशय सुंदर नियोजन आहे आजचं. आणि रान सुद्धा एक नंबर पळाला आहे. रान तर आमच्या आवडीचंच रान आहे. जे मातीचं रान बोललं तर आमच्या सगळ्याच बैलांच्या आवडीचं आहे. फक्त आम्ही नाराज एकच आहे की आमचा प्रधान आज कुठेतरी बसला नाही फायनलला, पण प्रधानची जागा आज छावाने भरून काढली आहे. 100% काहीतरी इतिहास घडेल. छावा सुद्धा एक उजवता तारा आहे, आमच्या दावणीतला उगवता तारा आहे आणि प्रधानची जागा आज त्याने भरून काढली आहे. त्याच्याबद्दल मी त्याचं सुद्धा अभिनंदनच करेल. कारण काय की जरी तो एक प्राणी स्वरूपात असला तरी पण तो आज आपल्याला गुलाल देणार, त्याच्यामुळे त्याचं अभिनंदन करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, सुप्रसिद्ध गाडा मालक आज आपल्या सोबत आहेत आणि फायनलसाठी तुम्ही सुद्धा प्राप्त झाले गुलालासाठी. त्याच्याबद्दल धन्यवाद आणि एक नंबर करावा याच्यासाठी तुम्ही शुभेच्छा देतो. शुभेच्छा असतील तर नक्कीच एक नंबर होईल आणि धन्यवाद सुद्धा आत्मविश्वास आहे की आज एक नंबर व्हायला पाहिजे. उंबरवेढा मैदानामध्ये तुम्ही एक करून दाखवलं, अखंड महाराष्ट्रामध्ये एक बिनजोडचं मैदान करून दाखवलं आणि आज तुम्ही शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असं आयोजनासाठी सुद्धा आले आणि स्वतःचा बैल सुद्धा महादेवाचा नंदी इथे आला. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही सुद्धा आता जे पण नंदी होतील त्यांच्या सगळ्यांच्या बाईट घ्या. सगळे म्हणजे आता जे उगवते तारे आहेत तेच आता फायनलला बसलेले आहेत. कारण जे आहेत ऑलरेडी हिरो आहेत ते बऱ्यापैकी बाहेर गेलेले आहेत. आता उगवते तारे सगळे आतमध्ये, त्याच्यामुळे त्यांना उजेडात कुठेतरी आणा तुम्ही. बघा, दिलदार व्यक्तिमत्व आणि दिलदार मनाचा राजा माणूस. धन्यवाद. दादा, कुठून आले?
आम्ही शहापूरवरून आलो. आज तुम्ही शहापूर केसरीमध्ये आले. पहिल्यांदाच भव्य दिव्य मैदान झाला आणि खूप गर्दी बघायला मिळाली. कसं वाटले? एकदम मजले. आम्ही साताऱ्यापर्यंत गेलो. हे 7 फेऱ्यांचे 3 फेऱ्यांचे मैदान भरपूर फिरलो. बोरीच्या वाडीला तर आमची गाडी नेहमीच जात असते, पण इथे म्हणजे आयोजन पहिल्यांदा झालं, पण खूप चांगलं झालं. भरपूर प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि याच्या पुढे जो मैदान होईल याच्यापेक्षा लाखोच्या संख्येने पब्लिक असणार. बरं बघा खूप सुंदर तुम्ही सांगितलं आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा बोलत होतं का इथे पुढचा जो नियोजन होईल तो म्हणजे कुठल्या तरी एक 4 व्हीलर गाडीचाच होणार आहे. 100% आपले शहापूरचे जे आहे जयराम शेठ भोईर, त्यांनी हा जो नियोजन केला त्यांना पोरांनी पण भरपूर प्रतिसाद दिला आणि गाववाल्यांनी, भरपूर लोकांनी, पोलीस प्रशासनाने आणि त्यांनी नियोजन एक नंबर केलं. गर्दी सुद्धा खूप बघायला मिळाली. भरपूर गर्दी मिळाली. आपल्याकडे हा पहिला फेऱ्याचं मैदान झाला, पण भरपूर पब्लिक आली. मथुर सुद्धा आज बिंदोडचा आपला बेताब बादशाह, कारण मुंबईमध्ये आपल्याला एक क्रेज दाखवली शर्यत क्षेत्रामध्ये, बिंदोड जो खेळून दाखवला आणि सर्वांचा लाडका मथुर आज फायनलसाठी गेलेला आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? मथुरचे तर प्रेमी आहेतच मथुर आहे. मथुर आहे, पण एक कमी कुठेतरी वाटली का एक बकासूर जर आला असता, देवांचा देव बकासूर. देवांचा देव बकासूर जर आला असता तर पब्लिकलाही भरपूर आनंद मिळाला असता आणि त्यांना आणि चांगला प्रतिसाद मिळाला असता आणखीन. कारण कुठेतरी एक हिंदकेसरी मैदानासारखी गर्दी बघायला मिळाली. हो 100% मिळालीच असते. बघा खूप सुंदर. दादा धन्यवाद. दादाला सुद्धा विचारूया. दादा तुझं नाव सांग. माझं नाव मयूर शांताराम पडे. मयूर पडे. आज तू मैदानामध्ये आला शहापूर केसरीमध्ये, कसं वाटलं मैदान? भव्य दिव्य शहापूर केसरी मैदान. एकदम उत्कृष्ट असं नियोजन पाहायला भेटलं जयराम दादा यांचे आणि खूपच असा उत्साहित वाटतो असं पुढील मैदान बघण्यासाठी. आणि बोला आज मथुर फायनलसाठी प्राप्त झालेला आहे, कारण महाराष्ट्राचा कालीज आणि मुंबईचा कालीज मथुर, बिंदोडचा बेताब बादशाह, त्याच्याबद्दल काय वाटतं? मथुर ही आपली ठाणे जिल्ह्याची शान आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे पळणार पुढच्या वेळेस, अशी मी त्याला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. मित्र सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्याला सुद्धा विचारूया. दादा तुझी ओळख सांग, कुठून आला तू? आम्ही टिटवाल्यावरून आलोय. बघा मित्रांनो, टिटवाळ्यावरून शहापूर केसरीमध्ये आलेले आहेत. कसं वाटलं आज शहापूरकरांचं नियोजन? आज एकदम मस्त वाटला. कुठेतरी कमी वाटत होती, आपला वाकसूर यायला पाहिजे होता आज, कारण का तो काल तिकडे वरती 1 नंबर केला ना, म्हणून आज तो बैल पळाला नाही. आज बैल इकडे पळाला असता तर क्रेज अजून मोठी वाटली असती. खूप सुंदर. आणि आमची पण गाडी होती आज घाटाला, थोडा 19-20 झाला बैल तास पलटी केला. नाही तर आज शेमीला आम्ही ठोकून सांगणार होतो का आम्ही शेमी पास करू. दादा तू जो आता डोक्याला जो पटका बांधलेला आहे, कुठल्या गाडा मालकावर बघून? आमचा खानदानी शौक आहे. आज आमची 3री-4थी पिढी या खानदानीमध्ये ना. एक आमचा घरी बैल आहे आपल्याकडं, बालमा म्हणून बैल आहे आपल्याकडं, गावाचं नाव टिटवाला रुंदा म्हणून आपलं गाव आहे. आपला बालमा म्हणून बैल आहे, चांगला पळतो. आता सध्या बिंजोडमध्ये चांगला टॉपलाच आहे, म्हणजे आजूपात गुलाल पडलेलं नाही. आत्ता मागच्या मैदानात 2 सलग गुलाल केलेत आतून बाहेरून, म्हणजे त्याचा टेन्शनच नाही. तो कुटुंब पळतो, फक्त बैल तसा पाहिजे. आज शहापूर केसरीचा पहिला पर्व, खूप सुंदर अशी गर्दी बघायला मिळाली आणि मथुर, ठाणे जिल्ह्याचे शान मथुर आज मैदानामध्ये फायनलला राहिला. त्याचा काय विषयच नाही, कारण का तो एक बिंजोडचा बादशाह आहे. आम्ही छाती ठोकून सांगू शकतो का आपल्या मुंबईचा बैल आहे तो. मथुर आहे. कारण का आता बघा, आज त्याला चांगला बैल असताना अजून कुठेतरी बैल पळाला असता, पण आज थोडक्यासाठी बैलाने थोडा कमी पळाला. आता सेमीला बघू, आपला फायनलला बघू आज कसा काय होतो. आपण भेटू पुढच्या मैदानात. खूप खूप धन्यवाद आणि बघूया आता फायनलला, आपल्याला समजेलच. धन्यवाद.